विदर्भात हवामान विभागानं पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर आज नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीतल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट आहे, तर नागपूर, भंडारा, वर्ध्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 29 ते 31 जुलै दरम्यान विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे। तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते। तर मुसळधार पावसानं नागपूर शहराला चांगलंच झोडपलंय। मंगळवारी म्हणजेच काल अवघ्या 6 तासात नागपूरमध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या अतिवृष्टीमुळे सन हॉटेल, फ्लायओव्हर, नरेंद्रनगर, गिट्टी खदान, कन्नमवार नगर, मनीष नगरसह अनेक परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। तसंच खामला भागात असलेल्या सोमलवार शाळेबाहेर 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। तर दुसरीकडे नवजीवन कॉलनी, शांतिनिकेतन कॉलनी परिसरातल्या घरांमध्येही पाणी शिरलं। नागपूरच्या छत्रपती चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान भारतीय हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेता जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सगळ्या शैक्षणिक संस्थांना सुट्टीचे आदेश दिलेत। नागपूरमध्ये सोमलवार शाळेत 3 फुटांपर्यंत पाणी साचलं आणि पाणी साचल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचीही चांगलीच तारांबळ उडाली। विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः तारेची कसरत करावी लागली। सिमेंट काँक्रीटचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू असल्यानं शाळा परिसरात पाणी साचल्याचा आरोप पालकांनी केलाय। आता इथलं जो सिस्टम आहे त्या सिस्टम 2 वर्षापासून काम सुरू आहे। अनबिलिव्हेबल की जो काम आहे ह्या प्रशासनाने या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे। आधी सिमेंट रस्त्याचं काम होतं, काम गेल्या 2 वर्षापासून होत आहे। त्यांना कळायला पाहिजे शाळेत 4000 विद्यार्थी आहे, 4 विद्यार्थ्यांचे आज बघा हाल कसे होत आहे। त्यांनी सिस्टम आता लवकरात लवकर हे रस्ता दुरुस्त केला पाहिजे। खूप त्रास आहे सर, खूप त्रास आहे। किती विद्यार्थी असेल आतमध्ये? आतमध्ये आता तर अर्धे गेले, अर्धे आहे अजून। ऑटो एकही निघू नाही शकत। कमीत कमी 80% ऑटो व्हॅनवर डिपेंड आहोत आम्ही। 80% ऑटो सगळे आतमध्ये आहे। किती विद्यार्थी आतमध्ये? 800-900 विद्यार्थी आहे। स्थिती कशामुळे निर्माण झाली ते? हे काम नाही का किती वर्ष झालं शाळेच्या आधी सुरू व्हायच्या आधी काम करायला पाहिजे, कामच नाही केलं त्यांनी, काहीच काम नाही केलं, पूर्ण खदून। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या पीडब्ल्यूडी विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला नरेंद्रनगर अंडरपास पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। पाणी निचऱ्यासाठी केलेल्या सगळ्या उपाययोजना फेल ठरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। अंडरपासमध्ये एक कारही पाण्यात अडकून बुडाल्याची घटना घडली। नियोजन आणि निधी खर्च करूनही दरवर्षी हाच प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे। तर मुसळधार पावसामुळे नागपूरच्या स्वावलंबी नगरामध्ये एका घरात पाणी शिरल्यानं नागरिक अडकले होते। यावेळी महानगरपालिकेच्या फायर टीमने तातडीनं घटनास्थळी पोहोचून एका महिलेला खुर्चीवर बसवून सुरक्षितपणे बाहेर काढलं। शहरातील इतर अनेक भागांमधूनही रेस्क्यूसाठी नागपूर महानगरपालिकेला कॉल आले होते, त्यानुसार संबंधित भागात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही अशक्य झालं। या परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेनं तातडीनं मदत कार्य सुरू केलं। शहरातील विविध भागांमधून नागरिकांकडून रेस्क्यूसाठी अनेक कॉल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेची पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। नागरिकांच्या बचावासाठी महापालिकेकडून जेसीबीचाही वापर करण्यात आला।
तर नागपूरमध्ये काल धो-धो पाऊस कोसळला, मात्र काल रात्रीपासून पावसानं नागपुरात काहीशी उसंत घेतली. 6 तासात 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा हळूहळू निचरा होतोय. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. तुषार, पावसानं नागपूरला अक्षरशः झोडपून काढलं. काय परिस्थिती नागपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता पाण्याचा निचरा झाल्यानंतर काय चित्र दिसतंय? निश्चित जर का आपण बघितलं तर काल सकाळला 11 वाजतापासून तर सायंकाळी 5 वाजतापर्यंत साधारण या 6 तासामध्ये 180 मिलीमीटर पाऊस झाला. काल जेव्हा सकाळ उजाडली तेव्हा असं कोणाला कल्पना देखील नव्हती की इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस येईल. तितक्या स्वरूपाचे ढग देखील नव्हते. मात्र एकाएक ढग आले आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे एकाएक संपूर्ण भागामध्ये महापूर परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि आता म्हणजे काल सायंकाळी 5 वाजतानंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे सुदैवाने या संपूर्ण भागामध्ये जिथे काल पाणी साचलं तिथे पाण्याचा व्यवस्थित निचरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या मी नागपूरच्या मोरभवन बस स्थानकांवर आहे आणि या मोरभवन बस स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं. जर का तुम्ही बघितलं तर पाठीमागे हा सिव्हिल लाईन भागात येणारा नाला आहे आणि हा काल नाला ओव्हरफ्लो झाल्यानंतर इकडे पूर्णतः पाणी या बस स्थानकाच्या आतमध्ये आलं होतं. त्यामुळे आता हे पाणी ओसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र इथले जे कर्मचारी ते सांगतात की हे भिंत बांधल्यामुळे आधीचं जे ड्रेनेज सिस्टीमचा पाईप होता तो बुजला गेला. त्यामुळे असे वेगवेगळे तांत्रिक अडचणी आहे. कारण की नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागाकडनं वेगवेगळी कामं केली जातात आणि ही कामं केली जात असताना भविष्यात येणाऱ्या संकटावर ते विचार करत नाही का, हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की काल सोमवार शाळेसमोर देखील तेच पाहायला मिळालं की सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पाऊस जरी असला तरी ती सिमेंट रस्त्याचं बांधकाम हे काही अंशी कारणीभूत ठरलेलं होतं. आपण बघू शकतो की आता या संपूर्ण भागातली जी खडी आहे ती निघालेली आहे. हे पूर्ण संपूर्ण बस स्थानक आहे. इथे आपण बघू शकतो की जे डांबरी खडी होती ती कशा प्रकारे वाहून गेलेली आहे. आणि इथलं पावसाचा निचरा जरी झाला असला तरी मात्र अजूनही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ढग दाटू नये. हलक्यासा रिमझिम काही भागामध्ये पाऊस सुरू आहे. मात्र तो सकाळला पाऊस सुरू झाला सुदैवाने. त्यामुळे निश्चितच काल साधारण 12 तासांची उसंत पावसाने घेतल्यामुळे नरेंद्रनगर ओव्हरब्रिज अंडरपास असेल किंवा मनीषनगर अंडरपास असेल या सगळ्या भागातला पाण्याचा निचरा झाला आणि त्यामुळे तिथली वाहतूक देखील सुरळीत झाली. मात्र जी बरोबर आहे, भीती आहे ती पाण्याचा कायम निचरा आहे. झालाय, वाहतूक सुरळीत झालेली असली तरी अनेक ठिकाणी आपल्याला चिखलांचं साम्राज्य सुद्धा पाहायला मिळत आहे. तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.